नमस्कार मंडळी, अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला दुधी भोपळ्याची रस्सा भाजी कशी बनवायची हे दाखवणार आहे। तर नक्की व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। लहान मुलांना सुद्धा अगदी आवडीने लहान मुलं खातील अशी ही भाजी आहे। तर चला आपण सुरुवात करूया। तर हा दुधी घेतलेला आहे मी आणि हा सगळा नाही वापरणार आहे, याच्यातला अर्धाच दुधी मी वापरणार आहे। तर बरोबर मधोमध मी कट करून घेते। आता याची मी साल काढून घेते आधी। दुधी हा हेल्दी आहे, शरीरासाठी आपल्या खरंच चांगला आहे। नक्की तुम्ही ही भाजी बनवा। तर साल काढून घ्यायची। आता साल काढून झालेली आहे, बघू शकता तुम्ही। आता कट कसा करायचा ते दाखवते। याचा मागचा भाग आपण काढून घ्यायचा आहे आणि पुन्हा मधोमध कट करून घ्यायचा आहे आणि हे असं चिरून घ्यायचं आहे। परत त्याचे 4 भाग करून मधला जो गर आहे त्याचा तो काढून घेते आणि तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही पीस करू शकता, लहान मोठे। आणि ही सुकी भाजी पण तुम्ही जर बनवलीत ना तर खूप छान होते। ही पण चण्याची डाळ वगैरे घालून खूप सुंदर लागते ही भाजी। हिरव्या मिरचीमध्ये केलेली असेल तरी सुद्धा छान होते। तर आपला सगळा दुधी कट करून झालेला आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे एका ताटामध्ये। आता याच्यामध्ये मी चिमूटभर मीठ घालते, म्हणजे आपल्या दुधी भोपळ्याच्या अंदाजाने मीठ घालायचं आहे। लाल तिखट थोडंसं घालते, थोडीशी हळद। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आता हे मिक्स करून झालेले 5 मिनिटं ठेवलेलं आहे मिक्स करून। आता पॅन ठेवलेला आहे गॅसवरती। पॅनमध्ये मी थोडंसं तेल घालते नावाला। आता हे आपण भोपळा याच्यामध्ये घालूया आणि थोडंसं परतून घेऊया। असा भोपळा परतून घेतला ना आणि मग भाजी केली तर खरंच भाजीला खूप छान चव येते, मस्त लागतो भोपळा खायला। आता झाकण ठेवून मी 2 ते 3 मिनिटं वाफ काढून घेणार आहे। जवळजवळ 50% तरी आपला भोपळा शिजतो असं परतून घेताना। भाजीमध्ये शिजवताना जास्त वेळ शिजवायची गरज नाही भासत। तर झालेलं आहे आपलं। इकडे मी फोडणीसाठी एक मध्यम आकाराचा कांदा कट करून घेतलेला आहे, एका टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे आणि हे हिरवं वाटण आहे। कोथिंबीर, आलं, लसूण आणि एक मिरची घातलेली आहे। आता कढई ठेवलेली गॅसवरती। कढई गरम झाली की त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे। एक पळी तेल घातलेलं आहे। तेल गरम झालं की याच्यामध्ये जिरं मोहरी घालायची। जिरं मोहरी चांगली तडतडू द्यायची। आता बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे। कांदाही आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। तर कांदा आपला मस्त परतून झालेला आहे, बघू शकता। आता याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी घालूया आणि ते कांद्यासोबत आपण परतून घेऊया व्यवस्थित। आता हे परतून झालेलं आहे आपलं, बघू शकता तुम्ही, छान परतलं गेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला हिरवं वाटण घालायचं आहे। तर 2 चमचे हिरवं वाटण घालते मी आणि हे हिरवं वाटण घातल्यामुळे भाजीची चव अगदी खरंच दुप्पटीने वाढते। ही आवडीने खातील सगळी। तर हेही सगळं परतून झालेलं आहे आपलं। आता याच्यामध्ये मसाले घालूया। हळद आहे, धना पावडर, गरम मसाला, काश्मीरी मिरची पावडर आणि घाटी मसाला आहे। आता हे मसाले सुद्धा आपण व्यवस्थित परतून घेऊया। तर हे असं कोरडं वाटतं ना तर आपलं व्यवस्थित परतलं जात नाही। तर त्यासाठी मी ज्या भांड्यामध्ये मसाला वाटलेला ना त्याच्यात थोडंसं पाणी घालून या मसाल्यामध्ये घालते, म्हणजे आपला मसाला व्यवस्थित शिजला जाईल थोडंसं पाणी घातल्याच्या नंतर। आता याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि झाकण ठेवून
एक 2 मिनटं तरी आपण मस्त मसाले शिजवून घेऊया। तर झालेली आहेत 2 मिनटं, बघू शकता तेलसुद्धा मस्त वरती आलेलं आहे आणि मसाले आपले छान असे भाजून झालेले आहेत। आता याच्यामध्ये आपल्याला जो आपण परतून घेतलेला दुधी आहे ना भोपळा, तो याच्यामध्ये ॲड करायचा आहे। आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया। तुम्हाला जर ही भाजी अशी मसाल्यातच बनवायची असेल तर थोडंसं पाणी घालून तुम्ही अशी सुकी भाजीसुद्धा बनवू शकता, ती पण छान लागते। पण मला जरा पातळ भाजी बनवायची आहे म्हणून मी पाणी जरा जास्त वापरणार आहे। 1 ते 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे मी। तर शिजण्यासाठी थोडंसं लागेल म्हणून थोडंसं पाणी वाढवलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया। मिक्स करून घेऊया हे। आता झाकण ठेवून आपण भाजी शिजवून घेऊया। छान उकळी आलेली आहे बघू शकता आणि भाजीचा कलरही खूप सुंदर आलेला आहे। अजून तर भोपळा शिजलेला नाही, अजून थोडा वेळ शिजवावा लागेल। पुन्हा झाकण ठेवते 1 मिनिटभर। पाणीसुद्धा याच्यातलं कमी झालेलं आटलेलं आहे पाणी। आणि बघूया भाजी शिजले का। भोपळा आपला चांगला शिजलेला आहे बघू शकता तुम्ही। आता याच्यात वरून कोथिंबीर घालते। तर मस्त अशी आपली दुधी भोपळ्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे मंडळी। नक्की तुम्ही बनवून बघा, प्रयत्न करा बनवायचा आणि कशी झाली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा। छानच भाजी दिसतीये। तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील। आणि तुम्ही हा व्हिडिओ माझा संपूर्ण पाहिल्याबद्दल खरंच तुमचे मनापासून आभार आहेत। धन्यवाद।